आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। परभणीतील संत गाडगेबाबा नगर येथील नागरिकांनी टाकला मतदानावर बहिष्कार। परभणी शहर महानगरपालिकेची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून विविध पक्षांच्या प्रचाराचा धुरळा उडत असताना प्रत्येक उमेदवाराची मतदारांना भेटून मतदान मागण्यासाठी पळापळ होताना दिसत आहे। त्यात शहरातील प्रभाग क्रमांक 4 परिसरातील संत गाडगेबाबा नगर येथील नागरिकांनी त्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नाला घेऊन मतदानावर बहिष्कार टाकला आहे। मागील 50 वर्षापासून संत गाडगेबाबा नगरवासियांनी त्यांच्या राहत्या जागेची रजिस्ट्री व PR कार्ड नावे करून अजून देण्यात आलेली नाही। त्या संदर्भात नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलन देखील केलेले आहे, पण या मागणीकडे आजपर्यंत लक्ष दिलेले नाही। त्यामुळेच नागरिकांनी या मतदानावर बहिष्कार टाकलाय। 8 जानेवारीपासून नागरिक संत गाडगेबाबा यांच्या मंदिराजवळ ठाण मांडून बसलेले आहेत। नागरिकांची विविध पक्षातील नेत्यांनी भेट घेतली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले। 9 जानेवारी रोजी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी देखील नागरिकांची भेट घेतली। तुमची समस्या लवकर सोडवण्यात येईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 12 जानेवारी रोजी परभणीत येत आहेत, त्यांना भेटून तुमची ही समस्या तात्काळ सोडवल्या जाईल असे देखील आश्वासित केले। यावेळी नागरिकांनी म्हणाले की जोपर्यंत ही समस्या ठोसपणे सोडवण्यात येणार नाही, आम्ही मतदानाच्या बहिष्कार टाकण्याची भूमिकेवर ठाम आहोत। यावेळी प्रशासनाच्या वतीने अजून कुठलाही अधिकारी आले नाहीत असे देखील नागरिकांनी यावेळी सांगितले। समाधान कुणी केले का नाही, प्रशासनात कुणी आलं होतं का नाही? आतापर्यंत तर आमच्या मागण्या, प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्ही 50 वर्षापासून इथे राहतो, आमच्या नावानं आणखी घरं झाले नाहीत। आमची प्रमुख मागणी आमच्या नावानं PR कार्ड करून देण्यात यावं। या संदर्भात काल कलेक्टर साहेबाला पत्र बी दिलं, आयुक्त साहेबाला पत्र दिलं, पण आतापर्यंत प्रशासनाने काय कुठं दखल घेतलेली नाही। आणि राजकीय 15 तारखेला मतदान असल्यामुळं बाकी राजकीय लोकांचे चालू आहे, आम्ही करतो तुम्ही करतो, पण आम्हाला ठोस पुरावा दिल्याशिवाय, आमचं काम केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही। हे तेवढंच खरं। PR कार्डचा प्रश्न कुठे ज्वलंत आहे? PR कार्ड म्हणजे 50 वर्षापासून आम्ही इथे राहत असल्यामुळं आम्हाला महत्वाचं आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या नावाचं घर मिळावं ही अपेक्षा केलेली आहे सगळ्यांनी। आणि जोपर्यंत PR कार्ड भेटत नाही किंवा लोकांचा प्रश्न आहे परिसरात किती टोटल ह्या सगळा प्रश्न 750 ते 800 मतदान यायचं। 4 एकर 12 गुंठ्याचा प्रश्न आहे आणि जवळपास 300 ते 400 घर आहेत जवळपास, आणि सर्व जाती धर्माचे लोक इथे राहतात। 4-5 वर्षामध्ये तुम्ही 50 वेळेस तरी आंदोलन केले या प्रश्नावर 2002 पासून भांडण चालू आहे। 2002 ला आम्ही कलेक्टर ऑफिस सोबत भांडण झालं होतं आमच्या कलेक्टरच्या। आमच्या 12 वर्ष केस चालल्या, तरी पण आमचा काही प्रश्न निकाली लागला नाही आतापर्यंत। तर हे पूर्ण प्रश्न मार्गी लागावं या उद्देशानं आम्ही 15 तारखेच्या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे। कसं होणार तुमचं आता? कुणी प्रशासनाचं आलं नाही दखल घ्यायला? बघू आता 4 दिवस बाकी आहेत मतदानाला 15 तारखेपर्यंत। तोपर्यंत कोणी येतंय जाते, काय कलेक्टर येतात, आयुक्त येतात, प्रशासन येते, कोण येते बघू। जोपर्यंत कोणी येत नाही तोपर्यंत आम्ही निर्णयावर ठाम आहे तिथंच। आज या ठिकाणी संत गाडगेबाबा नगरच्या रहिवाशांचं जे जागा, या जागेला सातबारावर कोणाचंही नाव नाहीये आणि या ठिकाणी ही सगळी जनता या ठिकाणी गेल्या 50-60 वर्षापासून या ठिकाणी राहते। त्यांचा जो अदंतरित राहिलेला जो प्रश्न आहे, निश्चित या ठिकाणी त्यांना मी आश्वस्त करू शकतो की या ठिकाणी येणाऱ्या 12 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, अनाथांचा नाथ ज्यांना म्हणलं जातं, त्यांची जी सभा आज आहे 12 तारखेला आहे, त्या अनुषंगाने त्यांचा प्रश्न या ठिकाणी आपण मांडणार आणि निश्चित अनाथाच्या नाथाकडून या सर्व जनतेला या ठिकाणी बैठक लावून, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयामध्ये बैठक लावून माननीय कलेक्टर साहेब असताल, माननीय आयुक्त साहेब असताल यांच्या मार्फत हा जागेचा प्रश्न आणि PR कार्ड यांना देण्याचा प्रश्न मार्गी लावू असं या ठिकाणी मी सांगितलं। कोणीही मतदानावर बहिष्कार ठेवू नका, करू नका, कारण मतदानावर आपल्या प्रत्येकाच्या मतदानावर एक आपला हक्काचा माणूस या ठिकाणी निवडून द्यायचा। त्या अनुषंगानं आपण मतदानाला बहिष्कार करू नका हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। मला वाटतं निश्चित या सर्व चर्चेअंती ते चांगला योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो।